आपला सगळ्यात जास्त वेळ हा किचन मध्ये जातो बर का. आणि जिथे आपल्याला काम करायचंय ना ती जागा आपल्याला एकदम स्वच्छ लागते. आता ह्या एका चांगल्या सवयीमुळे आपल्या अंगामध्ये किती पण आळस असू द्या तरी पण आपण काम केल्याशिवाय राहत नाही बरं. कारण जिथे आपल्याला काम करायचंय तिथं आपलं मन पण लागलं पाहिजे ना. बघा आता हा किचन वाटा किती छान झालाय बरं. येथे काम मी एकदम आनंदात करू शकते. आज अचानक बाहेर पावसाचं वातावरण झालेलं होतं त्यामुळे सगळे बांधावरचं गवत वगैरे जाळून टाकत होते. सकाळपासनं पाण्याचं प्रमाण एकदम कमी गेलेलं होतं. मग पटपट पुदिना तोडून आणला आणि त्याचा सरबत बनवला. कसं आहे ना रोज काहीतरी नवीन नवीन नुसके तयार करून पाणी इनटेक करायचं फक्त. आता मुलं पण घरात थांबून थांबून बोर होतात बर का. मग त्यांचं चालू होतं चिंच खाली झोका खेळायचं काम. चला म्हटलं आपण भाजीसाठी शेतातून गोराणीच्या शेंगा तरी तोडून आणावं. आणि ह्या सगळ्या गडबडीमध्ये मी आज कपडे वॉश करायचीच विसरले होते. मग काय घेतले बाबा पटपट वॉश करून. त्यानंतर म्हटलं आणलेल्या गोराणीच्या शेंगांची मस्तपैकी काळी भाजी बनवावं. त्यासाठी आधी काळा मसाला भाजून घेतला. काळी भाजी म्हटल्यावर त्याच्यामध्ये भाजलेला कांदा आणि खुरासणी हे जाणारच. आता मला उडदाच्या डाळीचे पापड काय जास्त आवडत नाही बर का. मग मी तांदळाच्या पापड्या सोबत खायला भाजलेल्या होत्या.